सीधे आपको सुनवाते हैं संजय राउत इस वक्त क्या कह रहे हैं। देशातल्या लोकशाहीसाठी चांगलं लक्षण नाही। महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद किंवा सत्ता मिळवण्यासाठी या देशातले राज्यकर्ते कोणत्या थराला जात आहेत हे चित्र घृणास्पद आहे। प्रश्न इतकाच आहे, तुमच्याकडे बहुमत होतं, ते बहुमत तुम्ही राज्यपालांना दाखवलंत मध्यरात्री म्हणून तुम्ही शपथ घेतली, बरोबर ना? बहुमत नव्हतं म्हणून शपथ नाही घेतली, तुमच्याकडे बहुमत होतं म्हणून तुम्ही शपथ घेतली। जर तुमच्याकडे बहुमत होतं मग ही गुंडागर्दी, ही दरोडेखोरी चंबलच्या डाकूंसारखी ही करण्याची गरज काय? एकतर राज्यपालांची फसवणूक केली, राष्ट्रपतींची फसवणूक केली आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली। आधी शपथ घेतली। आज यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ज्याने महाराष्ट्र खऱ्या अर्थानं घडवला, निर्माण केला। यशवंतराव चव्हाण यांना जनता पक्षाचं सरकार कोसळल्यावर विरोधी पक्षनेते असलेल्या यशवंतरावांना राष्ट्रपतींनी जेव्हा सरकार स्थापनेसाठी बोलवलं आणि त्याने 2 दिवसाची मुदत मागितली, सर्वात मोठा पक्ष असताना सुद्धा यशवंतरावांची मानसिकता अशी होती लोकशाहीच्या दृष्टीनं, ते राष्ट्रपतींना भेटले आणि जाऊन सांगितलं की माझ्याकडे बहुमत नाही, मी सरकार स्थापन करू शकत नाही। राष्ट्रपती त्यांना म्हणाले आपण शपथ घ्या आणि बहुमत निर्माण करा। लोकशाही संकेताला धरून नसल्याचं मत तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी व्यक्त केलं। अशा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष